राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईच्या नेस्कोमध्ये मेळावा। मतदार यादी घोळाबाबत राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष। मतदार यादीतील घोळाची निवडणूक आयोगाकडून चौकशीची शक्यता। जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देणार सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील। संजय राऊतांकडून ठाण्यामध्ये ठाकरेंच्या युतीची घोषणा। ठाणे मनपासाठी अबकी बार 75 पार जाणार। नाशिक ITI मध्ये वेदांचं शिक्षण दिलं जाणार। सिंहस्थ कुंभमेळ्यातील पुरोहितांची गरज भागवण्यासाठी उपक्रम। स्थानिक पुरोहितांचा सरकारी निर्णयाला विरोध। राज्यातील रखडलेल्या नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होणार। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक घोषणेची शक्यता सूत्रांची माहिती। धनत्रयोदशीला सोनं चांदीची विक्रमी खरेदी। उच्चांकी दरवाढीनंतरही नागरिकांकडून तब्बल 1 लाख कोटींची खरेदी। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खरेदीमध्ये 25% वाढ। पाकिस्तानची इंच भूमी ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या टप्प्यात। ऑपरेशन सिंदूर केवळ एक झलक होती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा। मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बरांचा गौरव। झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्याचं आज प्रक्षेपण। रात्री 7:52 पहा दिमाखदार सोहळा। पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना। 224 दिवसांनंतर मैदानात उतरणाऱ्या रोहित शर्मा, विराट कोहलीच्या कामगिरीकडे नजरा, तर वनडेचा नवा कर्णधार गिलकडेही लक्ष।